आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आत्ता ही पहिली पत्रकार परिषद घेत आहोत. 22 तारखेपासून आपली नॉमिनेशन्स सुरू आहेत आणि 29 तारखेपर्यंत नॉमिनेशन्स स्वीकारली जातील आणि 4 तारखेपर्यंतचा आपला चिंधवाटपापर्यंतचा कार्यक्रम आहे. तर या निमित्तानं 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघाची काही महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची आहे. 30/8ला जी आपली मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्याप्रमाणे आपली मतदारांची जी संख्या आहे ती आहे 3,44,221 आणि 16/10ला म्हणजे 30/8 नंतर पण पुन्हा आपण प्रयत्न केले. काही विशेषतः महिला आणि युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी आपण स्पेशल ड्राईव्ह घेतला होता. त्याच्यामुळे आपली त्या संख्येमध्ये वाढ होऊन 3,47,787 अशी मतदारांची संख्या आपली झालेली आहे. 1,79,558 पुरुष मतदार, 1,68,197 स्त्री मतदार आणि 32 इतर मतदार आहेत. 4 तारखेनंतर ऑक्टोबरच्या आम्ही जी मोहीम घेतली त्याच्यामध्ये आम्हाला यंग वोटर्स म्हणजे 18-19 वर्षाच्या मुलांमध्ये 396 नवीन मतदारांची आम्ही नोंदणी करू शकलेलो आहोत. आणि त्याचा परिणाम कसा दृश्य स्वरूपात दिसतो ते मी सांगते. 30/8ला आपली जी मतदार यादी प्रसिद्ध झाली त्यात आपला जेंडर रेशो होता 932 आणि 16/10ला जी स्थिती होती आपली त्याच्यात जेंडर रेशो होता 937. म्हणजे हे जे मी म्हटलं की आम्ही जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं फळ म्हणून महिला मतदारांची नोंदणी वाढलेली दिसते. तसंच यंग वोटर्सच्या बाबतीत म्हणता येईल 30/8च्या यादीत आपल्याला 2.08 अशी संख्या होती ती आता 2.32 झालेली दिसते. म्हणजे ही भरीव वाढ आपल्याला झालेली एकूण दिसून येते. अजूनही आपली मतदार नोंदणी चालू राहणार आहे आणि आत्तासुद्धा आमचं लोकांना हे आवाहन आहे की ज्यांची अजूनही मतदार नोंदणी राहिलेली आहे त्या लोकांनी तातडीनं आपली मतदार नोंदणी करून घ्यावी. BLOमार्फत मोहीम चालू आहे. ऑनलाईन आपल्याला नोंदणी करता येते आहे किंवा आपण तहसील ऑफिसशी पण संपर्क साधू शकतो निवडणूक शाखेशी. त्यामुळे अजूनही मतदार नोंदणी आपली चालू आहे. तर नोंदणी केली की जे जानेवारीच्या यादीमध्ये आमच्या डिलीट झाले होते एकतर मयत म्हणून किंवा स्थलांतरित म्हणून. तर अशा घरोघरी आम्ही जेव्हा गेलो BLOमार्फत त्यावेळी 46 लोक जागेवर आढळून आली आणि त्यामुळे त्यांची आपण पुन्हा नोंदणी केली. 234 लोक होती आपल्याकडे 100पेक्षा जास्त वय असलेली मतदार यादीनुसार. त्यात 68 लोकांचं वय जास्त लागलं होतं आणि वय प्रत्यक्ष त्या लोकांचं वय असेल 44, 45, 50 पण ते लागताना 100पेक्षा जास्त लागलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही करेक्शन्स केल्या आणि 66 लोक त्याच्यापैकी मयत होती. त्याच्यामुळे आपली यादी करेक्शन व्हायला मदत झाली की ही जी बाहेरगावचे मतदार आहेत त्या मतदारांना मतदानाच्या प्रवाहामध्ये आणायचं. आणि म्हणून आत्ता आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा भेटी दिल्या त्यावेळी ग्रामस्थांना आणि पदाधिकाऱ्यांना पण विनंती केली आणि सर्वात महत्त्वाचं BLOंना कामाला लावलं आहे. त्यात आम्ही आत्ता असं करतो आहे की एक मेसेज तयार केलेला आहे या बाहेरगावच्या मतदारांसाठी आणि BLO प्रत्येक मतदाराला जो बाहेर राहतो आहे त्याला हा मेसेज पाठवणार आहे की आपण इथले मतदार आहात. आपण इथले रहिवासी जरी नसलात तरी आपण मतदार आहात. म्हणजे कायमस्वरूपी रहिवासी नसलात तरी आपण मतदार आहात आणि मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण गावी येऊन जरूर मतदान करावं अशा आशयाचा एक मेसेज आम्ही BLOमार्फत त्यांना देणार आहे. BLO त्यांना हा मेसेज 2 वेळा पाठवतील व्हॉट्सॲपवरती आणि 2 वेळा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलतील की आपण मतदानाला यावं. याच्याने थोडंफार पर्सेंटेज वाढण्याची शक्यता आहे आणि BLOंना प्रोत्साहन म्हणून त्यांनी हे काम करावं ह्याच्यासाठी किंवा त्यांना एक शाबासकी म्हणून आम्ही असं ठेवलेलं आहे की जो BLO या कामात चांगलं प्रकारची परफॉर्मन्स दाखवेल त्या BLOंना आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये प्रशस्तीपत्रक देऊन गौरवणार आहे. सैनिक मतदारांची जी आपल्याकडे संख्या आहे ती 406 होती 30/8ला, ती कमी झाली आहे आणि 400 आहे. केंद्र वाढली आहेत. आज रोजी आपल्या मतदान केंद्रांची संख्या आहे 345. जी 7 केंद्र आपली वाढलेली आहेत ती माळशिरसमध्ये 2 वाढली आहेत. मगरवाडी गारवाडमध्ये 1 वाढलं आहे. याची लिस्ट देते मी तुम्हाला. याच्यात सुळेवाडीमध्ये 1 वाढलं आहे, अकलूज दत्तनगरला 1 वाढलं आहे, काळमवाडीला 1 आणि उघडेवाडीला 1 अशी 7 आपली केंद्र नवीन निर्माण झालेली आहेत.
3 ठिकाणी आपले मतदान केंद्रांच्या स्थानात बदल झाले आहेत. त्यात देशमुखवाडी, पठाण वस्ती, दसूर ही 3 ठिकाणं आहे की ज्याच्यामध्ये आपली केंद्राच्या ठिकाणामध्ये बदल झालेला आहे. आणि 6 ठिकाणं अशी आहेत की ज्याच्यात आपल्यात केंद्राच्या नावात बदल झाला. नावात याचा अर्थ काय, समजा पूर्वेकडची पहिली खोली असेल तर ती पश्चिमेकडची दुसरी खोली, एवढाच बदल झालेला आहे. ती ठिकाणं आहे जाधववाडी, पानीव, वेळापूर, तांदूळवाडी. या ठिकाणची एकूण 6 केंद्र आहे ज्याच्या आपल्या नावामध्ये बदल झालेले आहे. तर अजूनही लोकांनी याद्या, आत्ता निवडणुकीला अजून वेळ आहे, महिनाभर जवळपास, तर याद्या बघून घ्याव्या. त्या याद्यात त्यांना जर असं वाटतं आहे की आमचं नाव सगळ्यांचं एका फॅमिलीत या केंद्रावर पाहिजे तर त्यांनी आमच्याकडे तसे अर्ज केले तर त्या पद्धतीनं आपण त्यांचा केंद्रामध्ये बदलसुद्धा करणार. त्यावेळी अशी एकूण 10 केंद्र करावीत अशा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचना आहेत. त्याच्यामध्ये 4 महिला मतदान केंद्र, 4 यूथ म्हणजे तरुणांनी चालवलेली मतदान केंद्र आणि 2 दिव्यांगांनी चालवलेली केंद्र, असं प्रमाण आत्ता आपल्याला दिलेलं आहे होत्या. आता ही 10 केंद्र आहेत त्याच्यापैकी आपण महिलांची मतदान केंद्र घेतो आहोत यशवंतनगर, माळीनगर आणि अकलूजमध्ये. महिलांच्या बाबतीत आपल्याला जवळ आणि सुरक्षित अशा दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो तिथे राहण्याच्या दृष्टीनं. त्यामुळे ही आपण जवळची केंद्र घेतली आहेत, यशवंतनगर, माळीनगर, अकलूज आणि दत्तनगर. त्यानंतर खंडाळी. त्याच्यानंतर दिव्यांगांचं पुन्हा माळशिरसचं केंद्र आहे, गोपाळराव प्रशाला आपण ठेवली आहे. दिव्यांगांच्या बाबतीत आपल्याला विशेषतः त्यांना चढायला लागू नये किंवा टॉयलेट सोयीची असावी, कारण कर्मचारी सगळे दिव्यांग असतात. त्यामुळे ती आपल्याला विचार डोक्यात घेऊन निश्चित करावी लागतात केंद्र. त्यामुळे माळशिरस, बागेवाडी या ठिकाणी आपण ती केंद्र उभी करतो आहोत. आणि यूथची जी आहेत आपली ती 4 ठिकाणी घेतो आपण. यूथला मतलब आम्ही पुन्हा तोच क्रायटेरिया ठेवला की जी सर्वात लांबची केंद्र आहेत तिथं त्या तरुण मुलांना, 25-30च्या मुलांना तिथं जाणं, तिथून येणं हे सोपं पडतं. म्हणून भामची 2 केंद्र, जळभावीचं 1 आणि सुळेवाडीचं 1 केंद्र, अशी एकूण 10 केंद्र ही आपण मॉडेल केंद्र म्हणून निश्चित केलेली आहे. आता नॉमिनेशनचा भागाचं तर निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय हे उपविभागीय अधिकारी यांचं कार्यालय राहणार आहे, म्हणजे हे कार्यालय राहणार आहे. आणि बाकी संपूर्ण निवडणुकीची जी प्रक्रिया आहे आपली, ही निवडणुकीची प्रक्रिया आपण अकलूजमधलं जे APMCचं गोडाऊन आहे त्याच्यामध्ये वखार महामंडळाची जी गोडाऊन्स आहेत तिथून करतो आहोत. कारण निवडणुकीच्या कामकाजाला जी माननीय आयोगाच्या निकषाप्रमाणे आवश्यक असणारी जागा, सिक्युरिटी हे सगळे निकष जे आहेत त्या निकषामधनं आपण स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी दोन्हीसाठीची जागा ही त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे. राजकीय पक्षांबरोबर आपण बैठक घेतलेली होती हा प्रस्ताव तयार करण्याच्या आधी, आणि त्यांच्या सहमतीनंतरच आपण हा मतमोजणीच्या केंद्राचा आणि स्ट्रॉंग रूमचा प्रस्ताव माननीय आयोगाला पाठवलेला आहे. 1 खिडकी 2 दिवस म्हणजे आजपासून आपली 1 खिडकी कक्षसुद्धा सुरू होणार आहे. 1 खिडकी कक्ष आपण इथे पलीकडे सार्वजनिक बांधकामचं जे ऑफिस आहे तिथं केलेलं आहे. त्याला आपल्याला 2 गोष्टी असतात की वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या द्याव्या लागतात. सर्व विभागाची लोकं जी आहेत ती एकत्रित त्या ठिकाणी बसतात, म्हणजे त्यात महसूलची लोकं असतात, RTOची आहेत, पोलिसांची आहेत, नगरपालिकेची आहेत, गटविकास अधिकाऱ्यांची आहेत, अशी सगळ्या यंत्रणांची लोकं एकत्र बसून काम करतात जेणेकरून उमेदवाराला एका छत्राखाली सर्व प्रकारच्या परवानग्या मिळू शकतील. मग ती वाहन परवानगी असेल, रॅलीला असेल, रोड शोला असेल, कुठल्याही प्रकारची परवानगी जी घ्यायची असेल ती घेता आली पाहिजे. म्हणून आपण ती 1 खिडकी सुरू केली आहे. प्रकारचा आमच्या ज्या स्टाफच्या नेमणुका आहेत त्या करून झालेल्या आहेत. यावेळी 345 केंद्र असल्यामुळे आपल्याला स्टाफची रिक्वायरमेंटसुद्धा आपोआपच वाढली आहे. सगळ्याच साहित्याची वाढली आहे. स्टाफची रिक्वायरमेंट वाढली आहे, आपली मशीन्सची रिक्वायरमेंट वाढलेली आहे. 7 केंद्र म्हटली तरी पुन्हा 10% धरून म्हटलं तर ते 10 केंद्रावरती येतं. तर आता पुढच्या आठवड्यात कदाचित आपल्याकडे मशीन्स येण्याची शक्यतासुद्धा आहे. तर त्या दृष्टीनं मशीन ठेवण्यासाठीचं जे आमचं स्ट्रॉंग रूम असतं त्याच्या आखणीचं, स्वच्छतेचं काम तर आमचं संपलं आहे, त्याला आखणी करावी लागते. त्या आखणीचं कामकाजसुद्धा आजपासून आमचं सुरू होतं आहे. बेसिक जी तयारी आहे आत्ता आमची निवडणुकीची पूर्ण झालेली आहे. जवळजवळ 2300 कर्मचाऱ्यांची डेटा एंट्री आपण केलेली आहे. ती खाजगी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत आणि बँकांचे कर्मचारी आहेत की ज्याच्यातनं मायक्रो ऑब्झर्व्हर नेमले जातात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचे पण कर्मचारी आपण घेतलेले. 19 तारखेपर्यंत जी नावं लोक
नोंदणी करतील त्यांची नावं या पुरवण्या यादीमध्ये येतील आणि त्यांना निश्चितपणे मतदान करता येईल.